नमस्कार, मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर सीमारेषा ओलांडा। मनसेच्या मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शिबिरात मराठी तरुणांना प्रशिक्षकांचं आवाहन। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीताराम राणे यांचा भाजपात जाहीर प्रवेश आणि MCHI तर्फे आगामी 16 ते 19 जानेवारी दरम्यान रिअल इस्टेट आणि हाऊसिंग फायनान्स प्रदर्शनाचं आयोजन। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्री जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। पोलीस आणि निमलष्करी दलात यावर्षी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार असून मराठी तरुण तरुणींना या नोकऱ्या मिळवण्यासाठी लेखी आणि मैदानी परीक्षांची तयारी कशी करायची याची संपूर्ण माहिती देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाण्यातील शहनाई हॉल या ठिकाणी ठाणे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण, शहर सचिव जनार्दन खेतले, संतोष साळवी आणि वसंत गवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरासाठी तरुण तरुणी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नवी मुंबई विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश घडवले आणि पालघर जिल्ह्यातील नरपड डहाणू येथील प्रशिक्षक कुंदन राऊत यांनी इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन केलं। पोलीस आणि सैन्य दलात काम करणं ही गौरवाची गोष्ट असतेच, परंतु त्याबरोबरच या दलात काम करताना समाजाची आणि देशाची सेवा करण्याचं भाग्य लाभतं। परंतु या संधीकडे मराठी मुलं गांभीर्यानं पाहत नाहीत। आपलं गाव, शहर, जिल्हा किंवा राज्य सोडून बाहेर काम करण्याचा विचार आपण करत नाही आणि म्हणूनच या क्षेत्रात मराठी मुलांची संख्या फारच कमी आहे हे सांगतानाच जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर सीमारेषा ओलांडा असं आवाहन प्रशिक्षकांनी यावेळी उपस्थित तरुणाईला केलं। या दलात सेवा करण्यासाठी इच्छुक असलेल्या आणि त्यासाठी आवश्यक प्रशिक्षणाची सोय नसलेल्या पहिल्या 20 गरजू उमेदवारांना डहाणू येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मोफत प्रशिक्षण देण्यात येईल असं मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी म्हटलं आहे। या कार्यक्रमासाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कोकणातील काँग्रेसचे नेते नारायण राणे यांना ठाण्यात आणखीन एक धक्का बसला असून ठाण्यातील काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला। काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात भारतीय जनता पार्टीच्या एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी खासदार कपिल पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, संजय केळकर, भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, मिलिंद पाटणकर, अशोक भोईर, नगरसेविका वर्षा पाटील, माधवी नाईक, अण्णा अश्विनकर, सचिन केदारी, सुरेश कोलते आदी मान्यवर उपस्थित होते। या बैठकीदरम्यान सीताराम राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या नारायण राणे यांचे ते खंदे समर्थक होते। सीताराम राणे यांच्या भाजप प्रवेशामुळे सहकार क्षेत्रात पक्ष अधिक मजबूत होणार असून आता लवकरच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भाजपच्या ताब्यात येईल असे उद्गार खासदार कपिल पाटील यांनी यावेळी काढले। सीताराम राणे यांच्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रहास तावडे यांनीही शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला। ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील बारला देण्यात आलेली परवानगी तसंच शहरातील टाकण्यात येणाऱ्या एका खासगी कंपनीच्या 4G केबलच्या विरोधात पालिकेतील विरोधी पक्षांनी आता आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे। महापौरांच्या दालनाबाहेर करण्यात आलेल्या आंदोलनानंतर अटक करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आकसापोटी कारवाई करण्यात आल्याचं सांगून ठाण्यात सुरू असलेलं 4Gचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडून पालिकेचा निषेध केला। ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी
महापौरांनी शहरातील लेडीज बार तसंच रिलायन्सच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या 4Gच्या कामाला परवानगी दिल्यानंतर ठाण्यातील महापालिकेतील विरोधी पक्षांनी आक्रमकतेचा पवित्रा घेतलाय। महापौरांनी सर्वसाधारण सभेच्या वेळी केवळ गोंधळ करून रिलायन्सच्या 4Gचा विषय संमत करून घेतल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे। तसंच शहरातील लेडीज बारला परवानगी दिला असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर पालिका मुख्यालयातील महापौरांच्या दालनासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्यावर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस ठाण्यात आंदोलन करून कार्यकर्त्यांना सोडवलं होतं, परंतु ही कारवाई राजकीय आक्षेपोटी करण्यात आल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे। तसंच 4Gच्या कामाला परवानगी पालिकेने दिल्यामुळे महासभेच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचं सांगून या परवानगीमध्येही भ्रष्टाचार झाल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी आव्हाड यांनी केली असून याचिका देखील दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य। ठाणे प्रॉपर्टी एक्स्पो 2015च्या 14व्या आवृत्तीद्वारे MCHI क्रीडा ठाणेचे पुन्हा एकदा आकर्षक पुनरागमन होत असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली। ठाण्यातील टिपटॉप प्लाझा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत MCHIचे अध्यक्ष सूरज परमान, सचिन मिराणी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। MCHI तर्फे आगामी 16 ते 19 जानेवारी दरम्यान रिअल इस्टेट आणि हाऊसिंग फायनान्स प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून दरवर्षीप्रमाणे 2015 एक्स्पो अधिक भव्य स्वरूपात येत आहे। हे प्रदर्शन म्हणजे केवळ प्रॉपर्टी प्रदर्शन नसून त्याद्वारे ठाण्याचा विकास देखील साध्य होणार आहे। या प्रदर्शनामुळे ठाण्याची सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी असलेलं शहर असा नावलौकिक मिळण्यास मदत झाली आहे। ठाणे शहराचा वेगाने विकास होत असून ठाण्यात भविष्यात आगमन होत असलेल्या मेट्रो रेल्वेमुळे लाखो नागरिकांचं जीवन अधिक सुखकर होणार आहे। 2015 एक्स्पोमध्ये अधिक नाविन्यपूर्ण गोष्टी असून भिवंडी पॅव्हेलियनमध्ये परवडणाऱ्या घरांवर अधिक भर आहे। त्यामुळे चांगली आणि परवडणारी घरं या ठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या प्रदर्शनामध्ये 100 पेक्षा अधिक बिल्डर्स सहभागी होणार आहेत। यामध्ये 20 पेक्षा अधिक हाऊसिंग फायनान्स कंपन्या आणि बँका देखील सहभागी होणार आहेत। ग्राहकांसाठी गृह कर्जावर विशेष ऑफर्स आणि तत्क्षणी मंजुरी या खास सुविधाही तयार करण्यात आल्या असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या 4 दिवसांच्या एक्स्पोमध्ये सर्व प्रकारच्या परवडणाऱ्या वैभवशाली प्रकल्पांचा समावेश असणार असून रिअल्टी क्षेत्रात हा कल वेगानं मूळ धरत आहे। हा कल जितका अधिक रुजेल तितकी मेट्रोच्या आसपासच्या भागात दर्जेदार जीवनशैलींची अपेक्षा असलेल्या ग्राहकांसाठी हे प्रदर्शन वरदान ठरेल अशी आशा यावेळी सूरज परमार यांनी व्यक्त केली। विनयभंग प्रकरणातून राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला वाचवण्यासाठी ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह 200 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये काँग्रेस शहराध्यक्षांचाही समावेश आहे। त्यापूर्वीच राष्ट्रवादीचे नगरसेवक अमित सरैया यांच्यासह 20 जणांवर ठाणे महापालिका मुख्यालयात महिला सुरक्षा रक्षकांचा विनयभंग केल्याचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे। त्यामुळे एकंदरीतच बियर प्रकरण राष्ट्रवादीला भोवणार असून पोलिसी कारवाईत त्यांची झिंग पुरती उतरणार आहे। हॉटेल मालकांच्या परवान्याचा मुद्दा उपस्थित करून राष्ट्रवादीचे नगरसेवक अमित सरैया यांनी सोमवारी आपल्या कार्यकर्त्यांसह महापौर संजय मोरे यांच्या दालनात बियरचा बॉक्स ठेवून घोषणाबाजी केली होती। यावेळी झालेल्या झटापटीत कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केली। तसंच गेट क्रमांक 3 वरील महिला सुरक्षा रक्षकांनाही धक्काबुक्की केली। या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सुरक्षा अधिकारी शुक्राम जाधव यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे। राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना याची कुणकुण लागताच त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह सुमारे 200 कार्यकर्त्यांसोबत ठाणे नगर पोलीस ठाण्यात गोंधळ घातला। रात्री 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून त्यांनी घोषणाबाजी केली। तसंच पोलिसांसोबत वादही घातला होता। जमावबंदीचा आदेश धुडकावून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यामुळे त्यांच्यावर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळकृष्ण पुणेकर, ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, शानू पठाण यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर।
आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा. आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम 400606. अधिक संपर्कासाठी 9320277007. तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.